नमस्कार मित्रांनो, मागच्या तासाला आपण मोनोहायब्रिड क्रॉस स्टडी केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण डायहायब्रिड क्रॉस स्टडी करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरही 2 किंवा 3 मार्कला, मोस्टली प्रोबेबली 3 मार्क्सला बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारला गेला आहे. एकतर मोनोहायब्रिड क्रॉसवर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो, किंवा मग तो नसेल तर डायहायब्रिड क्रॉसवर 3 मार्क्ससाठी क्वेश्चन हा विचारला जातो. अ डायहायब्रिड क्रॉस, अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. बघा, या ठिकाणी अशा पद्धतीचा क्रॉस, पॅरेंटल जनरेशनमध्ये अशा पद्धतीचा क्रॉस की जो क्रॉस काय आहे, जो क्रॉस केला जातो आणि जो क्रॉस करताना 2 वेगवेगळ्या हेरिटेबल ट्रेट ज्या आहे, ह्या हेरिटेबल ट्रेट कन्सिडर केल्या जातात. दॅट क्रॉस इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. त्या क्रॉसला आपण म्हणतो डायहायब्रिड क्रॉस. मग आता हा जो डायहायब्रिड क्रॉस आहे, याचं बेस्ट एक्झाम्पल जर आपल्यासाठी काही असेल तर दॅट इज क्रॉस ऑफ राऊंड शेप येलो कलर सीडेड प्लांट विथ रिंकल्ड शेप ग्रीन कलर सीडेड प्लांट. बघा, आपण 2 ट्रेट लक्षात घेतो त्याच्यामध्ये त्याच्यात 2 ट्रेट आहे. त्या 2 ट्रेट कोणत्या कोणत्या आहे तर सीड शेप आहे, आणि म्हणून म्हटलं राऊंड शेप, आणि दुसरा आहे सीड कलर. या 2 ट्रेट आपण लक्षात घेतल्या. या 2 ट्रेटवर आपण फोकस करतोय क्रॉसिंग करताना, हायब्रिडायझेशन करताना. दॅट्स वाय डेफिनेशन बघा, अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. ज्यावेळेला आपण 2 ट्रेटवर फोकस करतो हायब्रिडायझेशन करताना, त्यावेळेला आपण त्याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतो. ज्यावेळेला एकाच ट्रेटवर फोकस करतो, एकाच ट्रेटवर कॉन्सन्ट्रेशन करतो, त्यावेळेला त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतो. डायहायब्रिड क्रॉसचं बेस्ट एक्झाम्पल आहे क्रॉस ऑफ राऊंड शेप येलो कलर सीड प्लांट. बघा, राऊंड शेप म्हणजेच शेप ऑफ द सीड शेप, आणि पुढचं कॅरेक्टर आहे येलो कलर, म्हणजेच काय की सीड कलर. म्हणजे राऊंड शेप येलो कलर सीडेड प्लांट विथ रिंकल्ड शेप. राऊंडच्या अगेन्स्ट ट्रेट आहे ती रिंकल्ड शेप. रिंकल्ड म्हणजे काय तर सुरकुत्या पडलेलं, जे दाणा असतो वाटाण्याचं, त्याच्यावर सुरकुत्या पण पडलेले काही दाणे असतात बघा, त्याला रिंकल्ड शेप म्हणतात. ग्रीन कलर सीडेड प्लांट. यामध्ये आपण पॅरेंटल जनरेशन बघूया. पॅरेंटल जनरेशनमध्ये जे प्युअर लाईन प्लांट आहे, त्यामध्ये आपल्याला येल्लो शेप, राऊंड शेप आणि येलो कलर, बघा हा त्याचा फिनोटाईप आहे. हे प्युअर प्लांट आहे. आणि रिंकल्ड शेप पहिलं कॅरेक्टर, दुसरं त्याचा कलर आहे ग्रीन कलर. आता हा झाला त्याचा फिनोटाईप पॅरेंटल जनरेशनमध्ये, प्युअर प्लांट्स आहे. त्याचा जिनोटाईप काय तर राऊंड. ऑलवेज पहिला जो आहे तो कोणता आहे, डॉमिनंट प्लांट आहे, राऊंड आणि येलो. राऊंड शेप पण डॉमिनंट आहे, येलो कलर पण डॉमिनंट आहे. राऊंड आपण कॅपिटल आरने दाखवतो, येलो आपण कॅपिटल वायने दाखवतो. म्हणून याच्यामध्ये जी ॲलिक पेअर आहे कॅपिटल आर ही कॅपिटल वाय, आणि रिंकल्ड शेप ग्रीन कलरमध्ये आपण रिंकल शेप स्मॉल आरने दाखवतो आणि ग्रीन कलर आपण स्मॉल वायने दाखवतो. आणि म्हणून या ठिकाणी स्मॉल आर स्मॉल वाय. त्याचे गॅमेट्स आपण या ठिकाणी सेग्रिगेट केले. या पेअरमधनं आरच्या पेअरमधनं एकदाच आर इथं लिहिला, वायच्या पेअरमधनं या ठिकाणी एकदाच वाय इथं लिहिला. स्मॉल आरच्या पेअरमधनं एकदा आर, स्मॉल वायच्या पेअरमधनं एकदा वाय. आता या दोघांना एकत्रित केलं तर आपल्याला काय मिळालं, फर्स्ट फिलियल जनरेशनमधले प्लांट्स मिळाले. त्याच्यामध्ये जो त्याचा जिनोटाईप येतो, किंवा जो आपण त्याला म्हणूया की त्याचे जे गॅमेट्स येतात ते कशा पद्धतीचे असतात, ते कॅपिटल आर स्मॉल आर, ही जी कॉन्ट्रास्टिंग पेअर इथं जोडली गेली, इथं पहिली कॅपिटल आर स्मॉल आर, इथं कॅपिटल वाय आहे स्मॉल वाय आहे, म्हणून तो कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता याच्यामध्ये राऊंड पण आहे आणि स्मॉल आरच्या रूपामध्ये रिंकल्ड पण आहे.
याच्यामध्ये येल्लो पण आहे कॅपिटल वायच्या रूपामध्ये आणि स्मॉल वायच्या रूपामध्ये या ठिकाणी काय आहे तर ग्रीन कलर पण आहे. म्हणजे आपल्याला राऊंड शेप येलो कलर मिळाला, कारण राऊंड हा पण डॉमिनंट आहे आणि येलो हा पण डॉमिनंट आहे आणि दोघांमध्ये पण कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय पण त्या ठिकाणी येतो. म्हणून राऊंड शेप कसा असेल राऊंड आणि कलर कसा असेल ते येल्लो कलरचे हे प्लांट मिळाले. म्हणजेच सगळे आहे पण सगळे कसे ऑल आर हायब्रिड्स. सगळेच्या सगळे कसे प्लांट आहे तर सगळेच्या सगळे प्लांट हे हायब्रिड प्लांट आहे. त्यानंतर आपण ह्या म्हणजे बघा फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये आपल्याला कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय असं कन्फिगरेशन असलेले राऊंड शेप येलो कलर प्लांट मिळाले. सगळे हायब्रिड. आता यांच्यामध्ये आपण काय केलं सेल्फिंग इन F1 हायब्रिड म्हणजे राऊंड येलो क्रॉस विथ राऊंड येलो आणि राऊंड येलो F1 जनरेशनमधले जे प्लांट आहे त्यांच्यामध्येच आपण क्रॉसिंग केलं. त्याचा जिनोटाईप आला इथं आलेला बघा. फर्स्ट फिलियल जनरेशनचा जिनोटाईप आपल्याला माहिती. हे कसे हायब्रिड प्लांट आहे ना. फर्स्ट फिलियल जनरेशनचे प्लांट कसे हे सगळे हायब्रिड प्लांट आहे. दीज ऑल आर हायब्रिड प्लांट्स. हे आहे हायब्रिड आणि हे हायब्रिड असल्यामुळे या ठिकाणी त्याचा जो जिनोटाईप आहे तो इथे दिसतो बघा आपल्याला. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय क्रॉस विथ कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्याचे गॅमेट सेग्रिगेट ज्या वेळेला होतील त्यावेळेला बघा इकडचा एक कॅपिटल आर आणि इकडचा एक कॅपिटल इथेच इकडे नाही, इथला एक कॅपिटल आर इथला कॅपिटल वाय अशी पेअर असू शकते. कॅपिटल आर स्मॉल वाय अशी पेअर असू शकते. स्मॉल आर कॅपिटल वाय अशी पेअर असू शकते किंवा स्मॉल आर स्मॉल वाय असे पण ते गॅमेट असू शकतात. इकडे पण तसंच कॅपिटल आर कॅपिटल वाय पहिलं झालं. कॅपिटल आर स्मॉल वाय ही झाली. हा झाला दुसरा गॅमेट. तिसरा गॅमेट झाला या ठिकाणी स्मॉल आर कॅपिटल वाय आणि चौथा गॅमेट झाला या ठिकाणी स्मॉल आर स्मॉल वाय. अशा पद्धतीने या गॅमेट्स असू शकतात. त्याला आपण पुनेट स्क्वेअर आखला. पुनेट स्क्वेअर कसा आखणार आहोत आपण तर या ठिकाणी आपण मी हे इरेज करतो सगळं आणि मग तुम्हाला पुनेट स्क्वेअर आखून दाखवतो. हे बघा पुनेट स्क्वेअर आपल्याला आखायचा आहे या ठिकाणी. तर पुनेट स्क्वेअर आपण कसा आखणार आहोत तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा आपण पुनेट स्क्वेअर तयार करणार आहोत. इथे आपण अशा पद्धतीने दाखवतो. इकडे आपण दाखवतो या ठिकाणी इथं मेल गॅमेट आणि इथं फिमेल गॅमेट या बाजूने. आता इथं 1 2 3 आणि 4 आलेत ते रेषा, कारण 4 गॅमेट आहे. इकडे पण 1 2 3 आणि हा चौथा. म्हणजे बघा पहिल्या याच्यात तुमचं येणार आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय, दुसऱ्या याच्यात येणार आहे कॅपिटल आर स्मॉल वाय, तिसऱ्या याच्यात येणार आहे स्मॉल आर कॅपिटल वाय आणि चौथ्या याच्यात येणार आहे स्मॉल आर आणि स्मॉल वाय. सेम गॅमेट इथं पण येणार आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर त्यानंतर स्मॉल वाय त्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. आता बघा इथं पॉसिबिलिटीज तयार होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 पॉसिबिलिटीज तयार होतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला इथं मेल गॅमेट म्हणावं लागेल फिमेल गॅमेट म्हणावं लागेल. हे गॅमेट्स जे इथं आपण सेग्रिगेट केलेले इथं दाखवलेले हे गॅमेट्स हे तुम्हाला इथे सिंगल पेअरमध्ये लिहावे लागतील. कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय सेम गॅमेट इकडे पण. आणि मग यांच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल ते दाखवावं लागेल कशा पद्धतीचं त्या प्लॅन्टचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असेल. मग जर आपण इथे बघितलं तर आपल्याला जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं मिळतं तर या ठिकाणी जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर आपण गेलो तर बघा
इथे आपण कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि इकडे पण हा जो कॅपिटल आर कॅपिटल वाय आहे यांच्यामध्ये हे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं येईल बघा. कॅपिटल आर कॅपिटल वाय म्हणजे हा आला राऊंड येल्लो. पण कसा आला राऊंड येल्लो आहे, पण आता हा हायब्रिड आहे की याच्यामध्ये सेकंड लेटरने डिनोट केलेलं आहे का नाही. हा कसा आला तर हा झाला या ठिकाणी प्युअर. कसा आला तर प्युअर प्लांट मिळाला या ठिकाणी आपल्याला. हा हायब्रिड प्लांट नाही. दिस इज नॉट हायब्रिड प्लांट. आणि म्हणून टोटल पुनेट स्क्वेअरने पॉसिबिलिटीज आपल्याला किती मिळाल्या तर टोटल पुनेट स्क्वेअरने आपल्याला पॉसिबिलिटीज या ठिकाणी मिळतात 16. देअर आर 16 पॉसिबिलिटीज. मग त्याच्यामध्ये फिनोटायपिक रेशो कसा येईल बघा. या ठिकाणी दाखवला आहे मी. कॅपिटल वाय कॅपिटल आर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला येल्लो राऊंड असलेले प्लांट मिळणार आहे 9. त्यानंतर येल्लो रिंकल्ड प्लांट मिळणार आहे 3. त्यानंतर ग्रीन राऊंड मिळणार आहे 3 आणि ग्रीन रिंकल्ड मिळणार आहे 1. म्हणून आपल्याला फिनोटायपिक रेशो कसा मिळतो याचा 9:3:3:1. फिनोटायपिक रेशो या ठिकाणी आहे याचा 9:3:3:1 हा झाला त्याचा फिनोटायपिक रेशो. बघा इथे मी लिहितो 9:3:3:1. दिस इज द फिनोटायपिक रेशो फॉर डायहायब्रिड क्रॉस. व्यवस्थित समजून घ्या. अतिशय डिटेल अतिशय व्यवस्थित मी एक्सप्लेन या ठिकाणी केलं आहे. तुम्हाला 2, 3, 4 वेळेला ऐकावं लागेल. पण जर हा पॉईंट डायहायब्रिड क्रॉसचं हे एक्सप्रेशन तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये पुढे येणारे जे सगळे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये बॅक क्रॉस आहे, त्याच्यामध्ये टेस्ट क्रॉस आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मल्टिपल आलिल्स आहे, को डॉमिनन्स आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे, प्लिओट्रॉपी आहे. हे सगळे एक्सप्रेशन पटकन लक्षात येणारे सहजपणे समजणार आहे. थँक्यू टू ऑल ऑफ यू. पुढच्या लेक्चरला आपण मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स हे लॉज आपण कंप्लीट करणार आहोत. थँक्यू.